डोंबिवलीच्या एमआयडीसी मधल्या अभिनव शाळेच्या बाजूला असणाऱ्या एका रसायनाच्या कारखान्यात झालेल्या स्फोटानं अख्खं डोंबिवली शहर हादरलंय। आता या आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आलंय। शिवाय शेजारच्या कंपन्यांमधून रसायन सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं, त्यामुळे आता आग पसरण्याचा धोका टळलाय। सकाळी 11:30च्या सुमाराला झालेल्या या स्फोटात 3 कामगार ठार झाल्याची माहिती पुढे येते, तर 129 जण जखमी झालेत। प्रोबेट केमिकल या केमिकल कंपनीमधल्या बॉयलरचा स्फोट झालाय। आसपासच्या परिसरामधल्या सगळ्या इमारतींच्या काचा फुटल्यात। शिवाय परिसरामधले शेकडो लोक दहशतीत आहेत। अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पाण्याचे टँकर्स घटनास्थळी आहेत। एक हार्बर्ट ब्राउन आहे, एक प्रोबॅक्स म्हणून आहे आणि एक आता जातीय फाईन ऑर्गॅनिक्स म्हणून आहे। आणि किती स्फोट झाले इथे? स्फोट एकच झाला ना? आणि इंजर्ड वगैरे काही झाले? भरपूर आहेत आणि अजून अडकलेले काही जण? 6 जण अडकल्याची बातमी मिळाली। असं मिळालं? अच्छा, या सगळ्या 3 कंपन्यांमध्ये हा प्रॉब्लेम झाला। माझ्या घरातच होतो, मी एकटाच होतो आणि ब्लास्ट एवढा जोरात झालेला होता की त्याची जी तीव्रता होती ती 5 ते 6 किलोमीटरच्या परिसरापर्यंत त्याचे आवाज गेले। आम्हाला 11:15च्या सुमारास ही घटना झालेली आहे आणि आम्ही सगळे घरामध्येच होतो आणि आम्हाला काहीच माहिती नाही नक्की भूकंप झालाय का कोणत्या बिल्डिंगचा काय प्रॉब्लेम झालाय तोच माहिती नाही। आम्ही सगळे खाली उतरलो, सगळ्या बिल्डिंगच्या काचा वगैरे सगळ्या खाली पडलेल्या आहेत। प्रोबेट कंपनीत अजूनही स्फोट होण्याची भीती व्यक्त केली जाते। सकाळच्या स्फोटातल्या मृतांचा आकडा वाढण्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे। स्फोट झालेल्या कंपनीची चौकशी होणार असल्याची माहिती देखील यावेळी पोलिसांनी दिली। इतकंच नाही तर एमआयडीसीतल्या इतर कंपन्यांची देखील चौकशी केली जाणार आहे। जो अजून ढिगारा आहे आपण सगळ्यांनी पाहिलेलाच आहे, त्या ढिगाऱ्याखाली देखील काही जिवंत किंवा मयत व्यक्ती असण्याची शक्यता आहे। परंतु त्या ढिगाऱ्याबरोबर काही अजूनही बॅरल्स आणि सिलेंडर्स आहेत केमिकल्सचे। ऊन खूप आहे, त्यामुळे फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली। त्यांचे देखील फायर ब्रिगेडचे अनेक पंप इथं आहेत आणि त्यांचं काम जोरात चाललेलं आहे। त्यामुळं पुढचा जो आता ढिगारा उपसणं आणि त्यानंतर आतमध्ये असलेल्या जिवंत किंवा मृत व्यक्तींची माहिती घेणं याबद्दलची देखील आपली कारवाई आपण चालू करणार आहोत। परंतु मोठा अडथळा याच्यामध्ये हे जे बॅरल्स अडकून पडलेले आहेत किंवा जे बॅरल्स उघड्यावर पडलेले आहेत आणि ते बंद आहेत त्यांच्यावर आपल्याला कारवाई करायची। परंतु बॅरल्स काढल्यानंतर आपण बाकी पुढचं काम सुरू करणार आहोत। डोंबिवलीमध्ये झालेल्या घटनेची माहिती घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती केंद्रीय रसायन मंत्री हंसराज अहिर यांनी दिली। तर उद्योगमंत्री या सगळ्या घटनेनंतर तातडीनं डोंबिवलीत दाखल झाले। दुःखद घटना नक्कीच आहे, परंतु एक केमिकल इंडस्ट्रीमध्ये ब्लास्ट होऊन त्यामध्ये काही मनुष्यहानी झाली, काही जखमी झाले। याकरता राज्य सरकारच्या माध्यमातून एक चौकशी होत असते, ती परंपरा आहे, पद्धती आहे। आमच्या मंत्र्याशी संबंधित विषय असल्यामुळं तिथला आम्ही अहवाल बोलावू आणि त्यामध्ये दोष कोणाचा आहे ते तपासण्याकरता आम्ही राज्य सरकारच्या माध्यमातून माहिती घेऊ। काही माणसं दगावलेली आहेत, अनेक जण जखमी आहेत आणि अजून ढिगारी उपसायचं काम चालू आहे। मी तातडीने त्या ठिकाणी निघालेलं आहे। तिथे गेल्यानंतरच प्रत्यक्ष परिस्थितीची सगळी तपशीलवार माहिती मिळेल, परंतु जी काही माहिती मिळेल त्याच्यावरून प्रकरण फार गंभीर आहे आणि त्यासाठी मी त्या ठिकाणी निघालो आहे। डोंबिवलीमधल्या स्फोटानंतर मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे। डोंबिवलीच्या घटनेचं अत्यंत दुःख झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, तर बचाव कार्य करण्याचे आदेश दिलेत। पोलीस आणि स्थानिक अधिकाऱ्यांशी फोनवरून त्यांनी चर्चा देखील केली आहे। मोदी सरकारच्या दुसऱ्या वर्धापनदिनी सामना या शिवसेनेच्या मुखपत्राच्या पहिल्या पानावर आज अत्यंत मार्मिक छायाचित्रातून टीकास्त्र सोडण्यात आलं। सामनाच्या पहिल्या पानावर आज एका सिंहाच्या नरडीचा वाघानं घोट घेतल्याचं आफ्रिकेच्या जंगलातलं छायाचित्र वापरण्यात आलं। शिवाय वाघ एकला राजा या मथळ्यानं छापलेल्या शिवसेनेनं भाजपनं भाजपच्या मुंबई पालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून होणाऱ्या राजकीय कुरघोडीच्या प्रयत्नांवर जोरदार टीकास्त्र सोडलं। एकेकाळी बाळासाहेबांची शिवसेना वाघासारखी डरकळ्या फोडायची, मात्र हीच वाघासारखी डरकळ्या फोडणारी शिवसेना आता बकरीसारखी कशी झाली हे आम्हालाही कळत नाही, अशी खोचक टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली आहे। तटकरे यांच्या उपस्थितीत जालना शहरात दुष्काळी परिषद घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते। आणि एकेकाळी या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आम्ही वाघाच्या डरकाळ्या शिवसेनेच्या ऐकल्या, पण आता या वाघाची शेळी कधी झाली ते सुद्धा आम्हाला समजलं नाही। हे सभागृहाच्या ठिकाणी अरे सरकारमध्ये आहात तर सांगा, तुम्ही कर्ज मुक्ती तुम्हाला काय म्हणायचं ते शब्दप्रयोग करा। आम्ही कर्ज माफी म्हणतो, तुम्ही कर्ज मुक्ती म्हणा।
मान्सून यंदा केरळात जरी उशिरानं दाखल होणार असला तरी महाराष्ट्रात मात्र यंदा वर्षा ऋतू वेळेवर येईल असं कुलाबा वेधशाळेनं स्पष्ट केलंय. 10 जूनपर्यंत कोकणात तर 15 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून स्थिरावेल असं कुलाबा वेधशाळेचं म्हणणं आहे. तसंच मान्सून पुरेसा असेल असंही कुलाबा वेधशाळेनं सांगितलं. आपल्या साधारणतः कोकणामधली तळ कोकणामधली 7 जून जी तारीख आहे मान्सून ऑनसेटची, ती कदाचित तशीच राहून मान्सून लवकर येऊ पण शकतो. थोडासा साधारणतः 1-2 दिवसाचा फरक पडण्याची शक्यता आहे. आणि मुंबईमध्ये तो दाखल होण्याची तारीख 10 जून आहे आणि पूर्ण महाराष्ट्र कव्हर करण्याची तारीख 15 जून आहे. तर सर्वसाधारणतः ह्या ड्युरेशनमध्येच या दिवसांमध्येच तो कव्हर करण्याची शक्यता जास्त आहे. उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना सकाळी रिमझिम पावसानं मंत्रमुग्ध केलं. उन्हापासून बचावासाठी आणलेली छत्री सकाळी पावसाकरता वापरावी लागली, पण रिमझिम बरसलेल्या पावसानं मुंबईकर मात्र आनंदित आहेत. पुढचे 2 दिवस तापमान जास्त राहील, पण संध्याकाळी हलक्या सरी पडतील असं कुलाबा वेधशाळेनं सांगितलं आहे. भीषण पाणी टंचाईमुळे कल्याणमधल्या 27 गाव विभागातल्या गोळिवलीत मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं. देशमुख होम्स गृहसंकुलाचे नागरिक 6 वर्षांपासून पाण्याकरता पायपीट करतायत. वारंवार केलेल्या तक्रारींवर फक्त आश्वासनं दिली जात आहेत. अखेर 26 मेला नागरिकांनी MIDC आणि पालिकेपुढे जेलभरो आंदोलनाचा इशारा दिला. कोल्हापूर संस्थानमधल्या जनतेची तहान भागावी या उद्देशानं छत्रपती शाहू महाराजांनी त्या काळातील देशातलं पहिलं धरण मानलं. हे धरण उभारत असताना स्वतः जातीनिशी हजर राहून ते धरणाच्या कामावर लक्ष द्यायचे. यासाठी त्यांनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बेंजर व्हिला नावाची इमारत उभारली होती. 100 वर्षानंतर पहिल्यांदाच हा व्हिला पाणी कमी झाल्यानं खुला झालाय. या ऐतिहासिक वास्तू पाहण्याकरता सध्या पर्यटकांची मोठी गर्दी वाढते. ठिकाणी शाहू महाराजांनी बांधलेला बेनजर व्हिला आजही चांगल्या सुस्थितीत व्यवस्थित आहे. यामध्ये सरकारनं यामध्ये अजून काही डेव्हलपमेंट केली तर हा बेनजर व्हिला आणि हजारो काळ अशा चांगल्या पद्धतीनं डौलदार पद्धतीनं उभा राहू शकतो. तर सरकारने याकडं पर्यटनाच्या दृष्टीनं चांगल्या पद्धतीने नजर देऊन यासाठी विकसित करण्यासाठी प्रयत्न करावेच. धुळे महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर नामदेव भोसले यांच्यावरती अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला. डॉक्टर भोसले हे भाजपचे कर्मचारी असल्याप्रमाणे काम करत असून शहर विकासात खोडा घालण्याचं काम करतायत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष नगरसेवक मनोज मोरे यांनी केला. आयुक्त भोसलेंच्या वाढदिवसालाच हा अविश्वास ठराव आणणार असल्याचं मोरे यांनी स्पष्ट केलं. उल्हासनगर महापालिकेच्या कारभाराचा फटका नेहरू पार्क इमारतीतल्या रहिवाशांना बसला. ही इमारत पालिकेनं धोकादायक घोषित केली. इमारतीच्या वरचे 4 मजले तोडण्यात आलेत, पण तळमजल्यावरची 4 दुकानं न तोडता त्यांचं मजबूतीकरण करण्यात आलं. त्यामुळे इमारतीला 8 कुटुंब 6 वर्षांपासून बेघर झाली आहेत. धोकादायक असेल तर संपूर्ण इमारत तोडण्याऐवजी पालिका अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांशी केलेली हातमिळवणी या कुटुंबांकरता मात्र त्रासदायक ठरली. मुंबईच्या कुर्ला परिसरातल्या शिवसृष्टी रोडवरची 18 ते 20 घरं आणि दुकानं अचानक कोसळली. सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. इथं असलेल्या मोठ्या नाल्याच्या भिंतीला लागून 104 दुकानं आणि त्यावर घरं होती. नाल्याची JCB मशीननं सफाई सुरू आहे. त्याच्या हादरे बसल्यानं ही दुर्घटना घडल्याचं स्थानिकांनी म्हटलंय. तर ही घरं अवैध आहेत असं पालिकेचं म्हणणं आहे. मुंबईत दिवसाढवळ्या एका मुलीची भोसकून हत्या करण्यात आली. नेहरूनगर परिसरात ही घटना घडली. करिश्मा माने नावाची ही तरुणी नेहमीप्रमाणे कामावर जात होती. त्यावेळी एका अज्ञात इसमानं धारदार चाकूनं भोसकून तिची हत्या केली. या हत्येनंतर करिश्माकडची कुठलीही वस्तू चोरीला गेली नाही. त्यामुळे ही हत्या प्रेम प्रकरणातून झाली का याचा तपास पोलीस करतायत. एका 24 वर्षांच्या महिलेला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत सामूहिक बलात्कार केल्याची घटना कळव्यात घडली. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली. अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी 20 वर्षांचे आहेत. या दोघांनाही 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक DS कुलकर्णी यांच्या गाडीला अपघात झालाय. अपघातात गाडीचा चालक जागीच ठार झालाय तर DSK यांच्यासह अन्य 1 जण जखमी झालाय. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर खंडाळा बाह्यवरून मार्गाजवळ ही दुर्घटना घडली. पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एका अज्ञात कंटेनरनं रस्ता दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेच्या लेनवर जाऊन मुंबईकडून पुण्याकडे येत असलेल्या DSK यांच्या लँड क्रुझर गाडीला चालकाच्या बाजूनं जोरदार धडक दिली. बुधवारी रात्री 11:15च्या सुमाराला अपघात घडला. अपघातानंतर कंटेनर चालक कंटेनर घेऊन फरार झालाय. या अपघातात स्वतः DSK आणि किरण काते हे गंभीर जखमी आहेत. त्यांना निगडीच्या लोकमान्य हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलंय. या अपघातातल्या मृत चालकाचं नाव रमाकांत सिंग असं आहे.
काल रात्री साधारणतः 11 वाजता पुण्यातले सुप्रसिद्ध बांधकाम उद्योजक DS कुलकर्णी यांचा मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर अपघात झाला होता. त्यांना लोकमान्य हॉस्पिटल निगडीमध्ये अतिदक्षता विभागामध्ये त्यांच्यावर उपचार चालू आहेत. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. किरकोळ मुकामार लागलाय फासळ्यांना काय म्हणतात याला बरगड्यांना. आय बी आउट. एक 4-5 दिवसात तुमच्याबरोबर परत बिझनेस करायला आलेलं असेल. बाय. बुलढाणा जिल्ह्यातल्या देऊळगाव राजा तालुक्यात बुधवारी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे. जोरदार वादळामुळे अनेक झाडं रस्त्यावर उन्मळून पडली आहेत. त्यामुळे शहरातून जाणाऱ्या नागपूर पुणे राज्य महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. जवळपास 2 तास ही वाहतूक ठप्प होती. त्यानंतर बांधकाम विभागानं रस्त्यावरचं झाड हटवल्यानंतर ही वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू झाली. नाशिक शहरात महापालिकेच्या इमारतीपासून ते वाहतूक पोलिसांच्या कार्यालयापर्यंत सर्वत्र पार्किंगची समस्या भेडसावते. सर्वच परिसरात इमारतीतली पार्किंगच्या जागी घरं किंवा व्यापारी संकुलात दुकानं तयारी करण्यात आली आहेत. त्यामुळं नागरिकांची पार्किंग शिवाय चांगलीच फरफट होती. शहरं होर्डिंग मुक्त करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत. मात्र नाशिक शहराला अनधिकृत होर्डिंग्सचा विळखा आहेच. मुख्य चौकात होर्डिंग्सची संख्या प्रचंड आहे. हे होर्डिंग्स वाहन चालकांचं लक्ष विचलित करतात. त्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढतं. शहरही विद्रूप होतं. ही होर्डिंग्स हटवण्याची गरज आहे असं आता बोललं जातं. नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून गोरगरीब रुग्ण येत असतात. मात्र रुग्णालयाची स्वच्छता केली जात नसल्यानं रुग्णालयात स्वच्छतेचे 3-13 वाजलेत. रुग्णालयाचं शवविच्छेदनगृह नव्यानं करण्यात आलंय. मात्र त्याचं कोल्ड स्टोरेज व्यवस्थित काम करत नसल्यानं रुग्णालय परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली. गेल्या अनेक वर्षांपासून भांडूपच्या कोकण नगर परिसरातील ड्रेनेज लाईनचं काम रखडलं होतं. त्यामुळे नागरिक वैतागले होते. या ड्रेनेज लाईनमधील सांडपाणी पावसाळ्यातही घरात शिरत होतं. वेळोवेळी तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष झालं होतं. ई टेंडर प्रक्रियेनं हे काम रखडल्याचा आरोप इथल्या नगरसेविकेनं केला. गेल्या 2 आठवड्यांपासून माथेरान महोत्सवाला सुरुवात झाली आहे. तर माथेरान ग्रीन फेस्टिवलच्या निमित्तानं कलाकारांच्या विविध गुणांचं दर्शन घडते. महोत्सवाच्या निमित्तानं मुंबई पुण्यासह अनेक भागातल्या कलाकारांनी रांगोळी आणि पेंटिंगच्या माध्यमातून आपली कला सादर केली. यात नुकत्याच प्रदर्शित झालेल्या झिंगाट फेम आर्चीची रांगोळी काढण्यात आली आहे. ती सगळ्यांना आकर्षित करते. भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवल्याप्रकरणी अटकेत असलेल्या पत्रकार खादिजा इस्माइलोवाची अखेर जेलमधून सुटका करण्यात आली. मूळच्या युरोपियन असलेल्या खादिजा यांनी अझरबैजानमधील सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या प्रकरणी सुप्रीम कोर्टानं 7.5 वर्षांची शिक्षा त्यांना सुनावली होती. मात्र बुधवारी कोर्टानं त्यांची उर्वरित शिक्षा रद्द करत त्यांना 2 वर्षातच सोडलं. तुर्कीचे राष्ट्रपती तय्यप एर्डोगन यांनी नवीन सरकार स्थापन केल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीला राष्ट्रपती भवनात संबोधित केलं. एर्डोगन 2014 मध्ये पहिल्यांदा राष्ट्रपती पदावर निवडून आले होते. लिबियाच्या समुद्र किनाऱ्याजवळून प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटल्यानं अनेक लोकांचा मृत्यू झाला. इटलीच्या नौदलाला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ बचाव कार्याला सुरुवात केली. घटनास्थळाहून 500 लोकांना सुरक्षितरित्या बाहेर काढले. या घटनेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला. फालुजातला आयसिसचा प्रभाव कमी करण्याकरता इराकी सैनिकांना यश आलंय. फालुजाच्या दिशेने या सैन्य दलानं आता कूच केली. 2 किलोमीटर इतकं अंतर बाकी असून लवकर हा भाग आयसिस मुक्त करू असा विश्वास इराकी सैन्य दलाचे ब्रिगेडियर जनरल हैदर अल बसरी यांनी व्यक्त केला. इजिप्तमध्ये दुर्घटनाग्रस्त झालेल्या विमानात उड्डाण घेण्यापूर्वी कोणत्याही प्रकारची समस्या नव्हती असा दावा इजिप्तच्या अल अहरम वर्तमानपत्रानं केला. इजिप्त एअरचं विमान पॅरिसहून कायरोला जात होतं. 19 मेला MS-804 या विमानाची दुर्घटनेमध्ये छिन्नविछिन्न अवस्थेतली अवशेष मिळून आले होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.